पहिला मुद्दा, तुम्ही लढाई त्याच व्यक्तीबरोबर करता जेव्हा तुम्ही त्याला बरोबरीचं मानता। इथे जयंत पाटलांना पडळकरांना स्वतःच्या पातळीवर आणायचंच नाहीये आणि म्हणूनच ते उत्तर देण्याच्या भानगडीत पडले नाही। अर्थात त्यांची स्टाईल बघितली तर ते पडळकरांना संधी मिळेल तिथे वचपा काढायला सोडणार नाहीत, हे सुद्धा तितकंच खरं आहे। दुसरा मुद्दा, इतकं मोठं कशासाठी करायचं? पडळकर सांगलीत गेले अनेक वर्ष बोलत आहेत। जयंत पाटलांना अरेतुरे करून त्यांचं कधीच झालंय, पण असं बोलूनच तर त्यांना प्रसिद्धी मिळाली आहे। ज्या वातावरणातून ते येतात त्यांची सुरुवात प्रस्थापितांच्या विरोधात लढूनच करावी लागणार होती आणि तेच ते करत आहेत। पण अशा वेळी त्यांची भाषा मात्र बोचणारी आहे। पण त्यांना जर उत्तर दिलं तर मोठं केल्यासारखं होईल, दखल घेतल्यासारखं होईल आणि तेच जयंत पाटील करणार नाहीत। तिसरा मुद्दा, पाहुण्याच्या हातून साप मरतोय तर। जयंत पाटील स्वतः बोलले तर ही लढाई जयंत पाटील विरुद्ध पडळकर इतकीच होईल, पण गप्प बसून त्यांनी भाजपच्याच लोकांना यावरती बोलायला भाग पाडले। पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांना फोन केला, पडळकरांना फडणवीसांनी दिलेली समज, भाजपच्या सगळ्या प्रवक्त्यांनी मान्य केलेली चूक, हे एक प्रकारे जयंत पाटलांच्या पथ्यावरच पडणार आहे। शिवाय राज्यभर त्यांच्या पक्षाचे नेते कार्यकर्तेही बोलत आहेत, म्हणजे त्यांनी साप तर मारलाय पण पाहुण्याच्या काठीने। आता कमी झालेली राजकीय ताकद। राजकारण हा जितका दाखवण्याचा खेळ आहे त्याहून जास्त आकड्यांचा खेळ आहे आणि सध्याच्या घडीला सांगलीवर यापूर्वी एकहाती सत्ता असणारे जयंत पाटील आकड्यामध्ये जरासे मागे पडलेत। त्यांच्या चहूबाजूंनी भाजपने रान उठवलंय, त्याला अजित पवारांची ताकद मिळाली आहे। अशा वेळी कधी नाही तर जयंत पाटलांचं मताधिक्य लक्षणीय कमी झालंय। त्यांच्या वैयक्तिक संस्था सोडल्या तर बाकी ठिकाणी तितकी ताकद राहिलेली नाही। तरुण पोरं भाजपने ताकद देऊन उभी केली आहेत आणि म्हणूनच पडळकरांना फार अंगावर घेऊन उगीच ताकद वाया घालवण्याच्या फंदात ते पडत नाहीये। अर्थात हे सगळं हातावर हात ठेवून ते बसलेत असंही होत नाही, पण कमी झालेल्या ताकदीचा अंदाज त्यांच्यासारख्या कसलेल्या राजकारण्याला अर्थातच आहे।